जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका बैठकीच्या निमित्तानं मी आलो होतो। 17 तारखेला तिथीनुसार शिवसेना शिवजयंती साजरी करते। शासकीय शिवजयंती ही पार पडलेली आहे, परंतु या दिवसाचं औचित्य साधून मी आपल्याला जे सांगितलं होतं की माननीय स्वर्गीय उद्योगपती रतन टाटा साहेबांनी जे आपल्याला स्किल सेंटर दिलेलं होतं त्याचं भूमिपूजन 17 तारखेला 4 वाजता चंपक मैदानामध्ये करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। या भूमिपूजनासाठी किमान इंजिनिअरिंगमध्ये काम करणारे शिकणारी 2,000 ते 2,500 विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित असतील। कारण शेवटी स्किल काय घ्यायचं आहे आणि स्किल घेऊन आपल्याला पुढं कसं जायचं आहे याचं प्रेझेंटेशन देखील 17 तारखेला आम्ही त्या विद्यार्थ्यांना करणार आहोत। दुसरा कार्यक्रम आहे शिवसृष्टीचा पहिला पार्ट आपण लोकार्पण केलेला होता। दुसरा पार्ट म्हणजे परिपूर्ण शिवसृष्टी ही 17 तारखेला आपण खुली करतो आहे आणि भगवती किल्ल्याजवळची जी शिवसृष्टी आहे तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती देखील साजरी करतो आहे। आणि तिसरा कार्यक्रम आहे जो गेले 2 वर्ष प्रकल्प थोडा मागे पुढे होता, तो 3D मल्टीमीडिया शो। त्या 3D मल्टीमीडिया शोचं लोकार्पण सोहळा देखील 17 तारखेला 4 वाजता होणार आहे। आणि या तिन्ही समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपस्थित राहणार आहेत। हे तिन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत। पहिल्या कार्यक्रमाला इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी उपस्थित असतील। 3D मल्टीमीडिया शोला आपण पत्रकार, दोन्ही कार्यक्रमाला असतात, आपण पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक अशा पद्धतीचे निमंत्रित त्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित असतील। आणि तिसरा कार्यक्रम जो आहे शिवजयंतीचा तो फार मोठ्या जल्लोषामध्ये भगवती किल्ल्याच्या बाजूला पार पडणार आहे। आणि त्या संदर्भातली आढावा बैठक आज माझी झाली। मोठ्या दिमागदार पद्धतीनं 17 तारखेला हे कार्यक्रम साजरे करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। अजून एक आनंदाची बाब, गेली सलग 2 वर्ष लोकसत्ता वर्तमानपत्रानं जाहीर केलेलं मानव निर्देशांकाचं जे प्राईज आहे ते सलग 2 वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला मिळतं आहे। आणि म्हणून आपल्यामार्फत मला माझे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासनामध्ये माझ्याबरोबर काम करणारे सगळे अधिकारी कर्मचारी यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की त्यांच्या मेहनतीतनं महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा हा सलग 2 वर्ष नंबर 1 आहे आणि तिसऱ्या वर्षी देखील आम्ही हॅट्रिक साधू हा मला विश्वास आहे। अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक संगमेश्वरमध्ये होतं आहे, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा म्हणजे राहिले होते, वास्तव्य होतं, त्या ठिकाणची जी जागा आहे आणि वाडा आहे त्या मंडळींशी मी स्वतः बोललो आणि मला सांगताना आनंद वाटतो आहे की सरदेसाई आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी अतिशय सकारात्मक निर्णय याच्यामध्ये घेतला आणि ती जागा ते शासनाला द्यायला तयार झालेली आहेत। ही भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी देखील परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली। याच्यामध्ये अतिशय चांगलं स्मारक जागतिक दर्जाचं हे संगमेश्वरमध्ये उभारलं जाईल। आपल्याला या स्मारकाची खासियत कदाचित माहीत असेल की या संपूर्ण परिसरामध्ये 200 ते 250 छोटी छोटी मंदिरं आहेत, तर ती देखील मंदिरं उभारण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेणार आहोत। वाडा देखील इतिहासकालीनच वाटेल अशा पद्धतीचं हे स्मारक होणार आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांना खऱ्या अर्थानं महायुतीनं हे स्मारक जाहीर करून आदरांजली वाहिलेली आहे। आता मागच्या वेळी 5 कोटी रुपये आपण रस्त्यासाठी आणि प्रवेशद्वारासाठी दिले होते, ते पहिली आधी कामं आपण सुरू करू, पण 5 कोटीमध्ये आपला काही पूर्ण प्रकल्प होणार नाही, किमान 50 कोटी रुपये त्याला लागतील आणि त्यासाठी ते पैसे देण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे। अतिशय चांगलं स्मारक जे आपल्याला सगळ्यांना भूषण वाटेल असं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे संगमेश्वरमध्ये उभं केलं जाईल।
त्याचं काय जो वाडा आणि आजूबाजूची 5 एकरची जागा आहे त्या ठिकाणी स्मारक उभं करण्याचा निर्णय परवाच्या पालकमंत्री म्हणून माझ्या बैठकीमध्ये झाला. त्या बैठकीला तिथले स्थानिक आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते, योगेश कदम देखील उपस्थित होते आणि त्याच्यामुळे एक चांगलं स्मारक आपण या ठिकाणी उभं करू. प्रमोद जठार साहेबांची जी इच्छा आहे की 25 एकरमध्ये स्मारक उभं केलं पाहिजे बाजूला, तर ती जागा कशा पद्धतीनं आपल्याला मिळेल, त्या जागेला किती खर्च येणार आहे, या सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली चालू राहतील. परंतु सध्या तरी मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे की ज्या ठिकाणी 5 एकर जागा आहे आणि तिथल्या ग्रामस्थांची इच्छा आहे की त्या ठिकाणीच उभारलं केलं पाहिजे, तिथं आपण ते स्मारक उभं करणार आहोत. कालावधी किती लागेल? 2 वर्षात पूर्ण व्हायला काही हरकत नाही. हां, चौकशी निष्पन्न होईल ना. जे काही चौकशीचे जर आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले असतील तर त्याच्यामध्ये जे काय घडलेलं आहे ते निष्पन्न होईल. परिणय फुकेंनी जे म्हटलं होतं की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटांकडून पैशाचा व्यवहार किंवा ती ऑडिओ क्लिप देखील त्यांनी सादर केली होती. त्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ती सादर केलेली आहे. नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की जर अशा पद्धतीचा प्रकार विधान भवनामध्ये घडला असेल तर तो फारच वाईट आहे आणि परिणय फुकेंनी अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप जर मुख्यमंत्र्यांकडे दिली असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. कारण अशा पद्धतीची प्रवृत्ती विधानसभेमध्ये असणं हे पोषक नाही. तर ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी जे काय करावं लागेल ते मुख्यमंत्री नक्की करतील. बीडमध्ये बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राचे व्हिडिओ आहेत ते व्हायरल होताना पाहायला मिळतं. काय काय बीडमध्ये महाराष्ट्राचे व्हिडिओ जे आहेत ना, अनेक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेले आहेत. कराडकरांना जेलमध्ये गेले तर अजून बऱ्याच काही ते अवेलेबल आहे. नाही, मला असं वाटतं की बीड म्हणण्यापेक्षा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रवृत्त्या वाढत आहेत तिथं पोलिसांनी पर्टिक्युलर लक्ष घातलं पाहिजे. पोलिसांनी कडक कारवाई याच्यामध्ये केली पाहिजे. पोलिसांचा धाक जसा आहे तशापेक्षा जास्त धाक निर्माण झाला पाहिजे. कारण काल देखील लातूरमधला जो मी एक व्हिडिओ बघितला तो मला असं वाटतं की अशा समाजकंटकांना धडा शिकवला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं त्या तरुण मुलाला मारहाण होत होती आणि लोक देखील आजूबाजूला होती, कदाचित दहशतीमुळे ते पुढे जात नव्हती, तर अशा गुंडांची दहशत पोलिसांनी मोडून काढली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. परवाच अर्थसंकल्पीय बजेट सादर झालं, त्यामध्ये नगरविकास खात्याला कमी निधी दिला गेला आणि त्यामुळे शिवसेनेचे आमदार पुढे नाराज असल्याचं चित्र आहे. अशी बातमी आहे. मी देखील एक शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेचा आमदार म्हणूनच मी मंत्री झालेलो आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. तर मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या आजूबाजूच्या विरोधकांकडनं बातम्या मिळतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवता, पण अशी कुठेही नाराजी नाही. काल दापोलीमध्ये प्रकार झाला तो समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्या संदर्भात FIR दाखल झाली आहे का, झालं असं कोणाकोणाकडून आणि लोकांना नेमकं काय आव्हान करायला नाही, या संदर्भात जिल्ह्याच्या मला सगळ्याच नागरिकांना, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना पालकमंत्री म्हणून हीच विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं कालचा दापोलीतला किंवा राजापूरमधला प्रकार घडला किंवा घडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, या समाजकंटकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्या ऐतिहासिक परंपरेचं जतन करत असताना जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होतील किंवा संघर्ष होईल अशा पद्धतीचं कृत्य कुणी करू नये, ही पालकमंत्री म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे. कारण ज्या पद्धतीनं हे प्रकार घडत आहेत हे ठीक आहे, पोलिसांनी हस्तक्षेप केला किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यात आल्या, पण असे वारंवार प्रकार घडू नये यासाठी हे जे कोण घडवत आहेत त्यांना देखील अद्दल घडली पाहिजे, या मताचा पालकमंत्री म्हणून माझं मत आहे. गेले वर्षभर पाहिलं